नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे गरीब लोक आहेत, जे मजूर वर्ग आहे, अशा त्यांच्या मुलांना सायकल वाटप योजना आता सुरू झालेली आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सायकल मिळणार आहे. यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे व अर्ज कशा पद्धतीने करायचे आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणजेच की बांधकाम कामगारांसाठी सायकल वाटप योजना आता सुरू झालेली आहे. बांधकाम कामगारांना आता सायकल इथे मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला खरेदीसाठी 4,500 रुपये इथे मिळणार आहे की तुमच्या खात्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. बांधकाम कामगारांच्या जे वेळेत आणि सहजपणे पोहोचण्यास मदत करणे या योजनेचं उद्दिष्ट आहे की त्याचप्रमाणे कार्यक्षमतेत उत्पन्नात वाढ होईल. कामगारांना वाहतूक खर्च कमी करणे म्हणजेच पैशाची बचत करणे. कामगारांना कामावरून जाण्यासाठी बसची वाट पाहण्याची गरज भासू नये. बसच्या गर्दीमध्ये सामना करावा लागू नये यासाठी सायकल योजना आहे. म्हणजेच की बांधकाम कामगार सायकल योजना, जे की अनुदान आहे ते तुमच्या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे. म्हणजेच की 4,500 रुपये थेट तुमच्या जे काही बँक पासबुक असेल त्या खात्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क भरायची गरज नाही की एकही रुपया कुठेही भरायची आवश्यकता नाही. मोफत तुम्हाला सायकल इथे मिळणार आहे. यामध्ये जे काही बांधकाम कामगार यांची नोंदणी आहे ते आवश्यक योजनेअंतर्गत कामगारांना मिळणार आहे. खरेदी अधिकतम म्हणजेच की 4,500 रुपये अर्थसहाय्य इथे देण्यात येणार आहे. सायकल घेण्यासाठी यासाठी पात्रता आहे की अर्जदार कामगाराचे वय 18 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे. कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तवात 15 वर्ष असणे आवश्यक आहे. तो महाराष्ट्रामध्ये 15 वर्षाहून अधिक राहिलेला असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवस काम केल्याचे, 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे असणे आवश्यक आहे. 90 दिवसापेक्षा जास्ती जर तुम्ही काम केलेलं असेल तर यामध्ये तुम्ही पात्र आहात. नोंदणी कामगार व आवश्यक आहे. तुमचं काम सुद्धा सुरू करणे आवश्यक आहे. तर यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन असतात, म्हणजेच की क्रायटेरिया असतो. अर्जदार कामगार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ इथे दिला जाणार नाही. त्यानंतर मंडळाकडे नोंदणी जीवित असल्याचे प्रमाणपत्र, त्यामध्ये पात्र कामगार योजनेसाठी पात्र ठरतील बांधकाम कामगारांना राज्य केंद्र शासनाच्या सुरू एखादी योजनेचा लाभ घेतला कामा नये. म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नको. जर राज्य किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेतलेला असेल तर योजनेचा लाभ इथे मिळणार नाही. या योजनेअंतर्गत सायकल लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे. इथे तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बांधकाम कामगाराची प्रथम सायकल खरेदी करावी व पहिले सर्वात सायकल खरेदी करण्यासाठी त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत कामगारांचे अधिकतम 4,500 रुपये इथे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे सायकलची किंमत असल्याची रक्कम तुम्हाला स्वतः भरावी लागणार आहे. जर सायकलचे घेसाल तर तुम्हाला वरचे पैसे तुम्हाला इथे भरायचे आहे. कामगारांना कुटुंब आणि वार्षिक 2 लाखापेक्षा जास्त नसावे. त्या जास्तीत जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. कामगारांजवळ कुठलीही वाहन असता कामा नाही. 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. या अर्जासोबत जे कागदपत्र लागणार आहे आपण ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जिथे की तुम्ही राहत असाल, पोलीस, पाटील, सरपंच कोणाचाही दिला तरी चालेल, व दिवसा काम केल्याचे प्रमाणपत्र, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. बांधकाम कामगारांची नोंदणी केल्याची असतं. आतापर्यंत जे काही काम करत असाल त्यामध्ये 90 दिवस पूर्ण असणे आवश्यक आहे. कायमचा पत्ता पुरावा त्यामध्ये तुम्हाला द्यायचा आहे. ईमेल ID, मोबाईल नंबर लक्षात घ्या. इथे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असल्याचं कामगारांचा पत्ता इथे लागणार आहे व तुम्ही कुठे काम करत आहात तिथलं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. व नोंदणी अर्ज, जी काही नोंदणी केली त्याचा पासपोर्ट आकारातील 3 फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. बँक पासबुक तुम्हाला, जेणेकरून हे पैसे तुमच्या खात्यांमध्ये येईल, अनुदान मिळणार आहे. 4,500 तुमच्या खात्यांमध्ये इथे या ठिकाणी जमा होणार आहे. जन्माचा दाखला जर नसेल तर तुम्ही शाळा सोडल्याचा TC सुद्धा इथे देऊ शकतात. तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे किंवा इंजिनियरकडून तुम्हाला मिळून जाणार आहे हे प्रमाणपत्र. अर्ज करायचे असेल तर बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तिथे अर्ज करू शकता व ऑफलाईन करायचं असेल तर तुम्ही बांधकाम कामगाराच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. धन्यवाद.